एकाच प्रश्नाचं उत्तर देणार आहे। काही मोठ्या लोकांनी असे विधान केलेलं आहे की मी अर्थतज्ञ आहे त्यामुळे मला शिक्षण क्षेत्राची पुरेशी माहिती नाही आणि हे अयोग्य आहे, म्हणून माझी अध्यक्षपदी या समितीच्या अत्यंत महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी निवड करणं हे चूक आहे असं काही मोठ्या लोकांनी म्हटलेलं आहे। त्याचं फक्त मी शंकेचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणून उत्तर देतो आहे। माझं उत्तर असं आहे की पुणे विद्यापीठाचा गेल्या 50 वर्षातला सगळ्यात लोकप्रिय कुलगुरू कोण होता असं विचारलं तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर नरेंद्र जाधव। नंतर मी प्लॅनिंग कमिशन म्हणजे भारतीय नियोजन आयोगाचा सदस्य असताना माझ्याकडे कोणती खाती होती बरं? माझ्याकडे सगळ्यात महत्त्वाचं खातं होतं ते म्हणजे शिक्षण खातं, म्हणजे एज्युकेशन, लेबर, एम्प्लॉयमेंट, स्किल्स, देन सोशल जस्टिस ही सगळी खाती होती। त्यावेळी पूर्ण देशाभरातल्या शैक्षणिक परिस्थितीवरती त्याबद्दल लिहिणं आणि त्याबद्दल 12व्या योजनेमध्ये काम करण्याचं संधी मला मिळालेली आहे। त्यावेळी सगळ्या देशातल्या शिक्षणाचं मी पाहत होतो, प्राथमिक शिक्षण धरून, आणि जी एक त्यावेळी योजना आणण्यात आली त्यावेळी तुम्ही पाहाल की राज्य सरकारची जी विद्यापीठं आहेत त्यांना पैशाची नेहमीच वानवा असते आणि केंद्रीय विद्यापीठं आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसे असतात आणि केंद्र सरकारचे पैसे हे राज्य सरकारच्या राज्य विद्यापीठांकडे येत नव्हते। म्हणून माझ्या पुढाकाराने राष्ट्रीय उच्चतर शिक्षण संस्था, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा योजना म्हणजे रुसा या योजनेचा प्रारंभ झाला, तो माझ्यामुळे झालेला आहे। त्यामुळे आणि नवीन जी शैक्षणिक नीती आली, न्यू एज्युकेशन पॉलिसी, त्या पॉलिसीवरती मी काम केलेलं आहे। त्या पॉलिसीवरती आलेला पहिला जो ग्रंथ आहे, महत्त्वाचा ग्रंथ, तो माझाच आहे, फ्युचर ऑफ इंडियन एज्युकेशन, फ्युचर ऑफ एज्युकेशन पॉलिसी इन इंडिया अशा या नावाचा। त्यामुळे मला शिक्षण क्षेत्राचा अनुभव नाही असं म्हणणं हे संपूर्णपणे अज्ञानमूलक आहे असं मला सांगावं वाटतं। आपली ही जी समिती आहे या समितीमध्ये असा अभ्यास करण्यात येणार आहे की कुठल्या इयत्तेपासून ते लागू करायचं, तर कशा प्रकारे आपल्या समोर आव्हान आहे आणि कशा प्रकारे बघा, इतक्यात मी याबद्दल बोलूच शकणार नाही कारण आतापर्यंत फक्त अध्यक्षांच्या नावाची घोषणा झालेली आहे आणि या अजून समिती सुद्धा फॉर्म झालेली नाही आणि या समितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतील, शिक्षण तज्ञ इतर असतील, खूप लोक असणार, काही लोक असणार आहेत तज्ञ मंडळी, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन मी पुढे जाणार आहे आणि 3 महिन्यामध्ये आम्हाला तो रिपोर्ट द्यायचा आहे। त्याचं काम अजून सुद्धा झालेलं नाही, त्याची कार्यकक्ष सुद्धा अजून बाहेर आलेली नाही, त्यामुळे इतक्यात त्याचं उत्तर देणं शक्य नाही। त्याची मदत घेणं असं म्हणण्यापेक्षा माशेलकर अहवालाचा अभ्यास आम्ही करणार, तो सुरू केलेला आहे मी। माशेलकर समितीने जे म्हटलं होतं त्याचा अभ्यास करून त्रिभाषांबद्दल जे त्यांनी म्हटलं होतं त्याचा पुनर्विचार करून आणि इतर वेगवेगळ्या तज्ज्ञांशी आणि सगळ्या संबंधितांशी बोलून सगळे जे विरोध करणारे नेते आहेत त्यांची सुद्धा बाजू समजावून घेऊन आम्ही हा अहवाल तयार करणार आहोत आणि त्याला 3 महिन्याचा अवधी देण्यात आलेला आहे। कारण की असं वाटतंय का, कारण सरकारचा विरोध आहे, सरकारला विरोध केला, भाजपच्या एकूण भूमिकेला विरोध केला जातोय, हिंदी सक्तीला विरोध केला जातोय, तुमचाही विरोध तेवढाच नाही, याबद्दल मी काही भूमिका घेणार नाही कारण आता सुरुवात केलेली आहे, अजून सुरुवात सुद्धा खऱ्या अर्थाने झालेली नाही। योग्य वेळी मी या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे, पण समितीचा अहवालच तयार झाला नसताना मी त्याबद्दल बोलणार। ज्यावेळेस तुमची खरं तर निवड झाली त्यावेळेस राज ठाकरेंनी स्वागत केलं होतं की तुमची निवड झाली त्यावेळेस, मात्र दुसरीकडे त्यांनी असंही म्हटलं तुम्ही सुरुवातीला मराठी आहात त्यामुळे हिंदी सक्ती नको, तुमच्या अहवालामध्ये मराठी संदर्भातल्याच गोष्टी येतील याची काळजी घेतली जावी अशा। मराठीतला मी मोठा लेखक आहे, मराठीचा मी अभिमानी आहे आणि मराठीला प्राधान्य हे असलंच पाहिजे असं माझी भूमिका आणि भावना पहिल्यापासून असलेली आहे। त्यामुळे आक्षेप असं पण आहे की तुम्ही भाजपच्या जवळीक आहात त्यामुळे सरकारला हवा तसा अहवाल तुम्ही तयार करावा। हे बघा, मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही आणि नव्हतो। ज्यावेळी माझी राज्यसभेवर निवड करण्यात आली, राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून ज्यावेळी निवड करण्यात आली त्यावेळी तुम्हाला माहीत नसलं तर सांगतो, तर पद्धत अशी आहे की त्या व्यक्तींना म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींना ज्यांना राजकीय अनुभव नाही परंतु ज्यांच्या ज्ञानाचा देशाला उपयोग होऊ शकतो अशा 12 व्यक्तींची निवड केली जाते वेगवेगळ्या क्षेत्रातल्या
आणि ती निवड केल्यानंतर त्यांना चॉईस दिला जातो. त्यांनी एक तर सत्ताधारी पक्षाच्या बाजूने बसावं किंवा स्वतंत्र राहावं असा त्यांना चॉईस दिलेला असतो. आणि ज्यावेळी मला विचारण्यात आलं, ज्यावेळी आम्ही 7 जण एकाच वेळी झालो, 12 पैकी 7 जण एकाच वेळी झाले, बाकीच्या 6 जणांनी बीजेपीच्या बाजूने बसून पसंत केलं, परंतु मी बीजेपीच्या बाजूने बसायचं पसंत केलं नाही. मी स्वतंत्र बाणा राखला आणि स्वतंत्र बाणा माझा पूर्वी होता, आजही आहे आणि नंतरही राहणार. नाही, आमची भेट झालेली नाही, परंतु आमचं टेलिफोनवर बोलणं झालं आणि त्यांनी माझी संमती मागितली आणि मी संमती दिल्यानंतर त्याची अनाउन्समेंट करण्यात आली. आता यानंतर आणखी धन्यवाद. ठाकरे म्हणताय की समिती कोणतीही नेमा, तज्ञ कोणी आणा, पण आमचा विरोध हा कायम राहील. 3 भाषा सक्ती ही महाराष्ट्रात तुम्ही लागू घेतली. ठीक आहे, मी त्यांचंही म्हणणं जाऊन ऐकून घेणार आहे. त्यांचं असेल, राज ठाकरे असतील, इतर नेते असतील, त्या सगळ्यांचं म्हणणं सगळ्यांचं ऐकून घेणार आहे आणि त्यानंतरच समिती आपला अहवाल सादर करणार. अर्थात त्यांनाच नाही, सगळ्या नेत्यांना, सगळ्या बाजूच्या सगळ्या नेत्यांना भेटून आणि त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना भेटून, पालकांना, विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटून आणि जे काय म्हणता येईल त्याला, सायकोलॉजीचे तज्ज्ञ असतात, चाइल्ड सायकोलॉजी तज्ज्ञ असतात, त्यांच्याशी सल्लामसलत आम्ही करणार आहोत. या सगळ्यांची सल्लामसलत करून फायनल निर्णय अहवाल सादर करण्यात येईल. तो वेळेवर सादर करण्यात येईल, एवढंच मी आश्वासन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.